आणि गावातली तुम्हाला खरी परिस्थिती दाखवतो की एका वस्तूचे 3 बिलं काढतात. हे आहे हँडवॉश स्टेशन. ह्याचं एक टेंडर झालं होतं, पत्रा शेड आणि हँडवॉश. ह्याचं टेंडर झालं होतं की 3.5 लाखाचं. त्याच्यात क्वांटिटी होत्या 7 आणि पत्रा शेडची एक म्हणजे असं मिळून 3.5 लाखाचं टेंडर होतं. परत यांनी डबल बिल काढलं, 3 बिलं काढली. 79,994 रुपये हे एक बिल आणि 1 लाख रुपये. म्हणजे असे एका कामाची 3 बिलं काढतात आणि ग्रामपंचायत. बिलं काढून झालेले आहेत म्हणजे वापरात आणि नाही. प्रत्यक्षात काम एकच पण बिलं 3. असा माझा एक प्रश्न आहे की बाकीचे पैसे गेले कुठं? म्हणजे याची बिलं काढली का ते? हा, ह्याची बिले काढली. एकच कामाची. पाण्याची टाकी गायब आहे. नाही ना. आणि आउटलेट पण नाही. म्हणजे प्रत्यक्षात यांनी बिलं काढली पण काम पूर्ण नाही. आणि त्यांना विचारलं होतं की ही शाळा पाठीमागे जाणार आहे आणि त्याच्यानंतर ते आउटलेट काढून देणार आहे. ठीक आहे, या गोष्टी आम्ही मान्य करतो. पण बाकीच्या ठिकाणी तुम्ही जसं काय बाकीच्या ठिकाणी आता देवस्थानला पण त्यांनी एक ह्याच्यात उल्लेख केला आहे. जसं हे आपलं आरोग्य केंद्राला एक उल्लेख केला आहे, एक आनंदवाडीच्या शाळेला उल्लेख केला आहे. आम्ही प्रत्यक्षात म्हणजे तिथं जाऊन हे केलं की पाहणी केली, पण प्रत्यक्ष ठिकाणी तर हँडवॉश हे नाहीच आहे. म्हणजे फक्त दाखवण्यासाठी इथे एक ठेवले आणि प्रत्यक्षात त्याची 3 बिलं काढली त्यांनी. असं का बरं? आणि ती वस्तू नाही आहे, तिला आउटलेट नाही, इनपुट नाही आहे. आणि ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि ही शाळा बंद आहे का? नाही, आता आपल्याला शाळेसाठी नवीन निधी पण आला होता आणि पाठी नवीन शाळा चालू आहे. हां, परंतु ह्या शाळेला स्वतंत्र शाळेचं शौचालय नाही आहे. देवस्थान लहान मुलांना शौचालयाची सुविधा केलेली आहे, परंतु एवढ्या वर्ष ह्या शाळेला म्हणजे स्वतःचं स्वतंत्र शौचालय का नाही आहे. आणि या ठिकाणी बघायचं झालं मुद्दा तर आत्ता ह्या ठिकाणी शाळा भरली जाते, परंतु इथं कोणतंही वॉल कंपाऊंड नाही आहे. कोणती एखादी जर गाडी अचानक आली, फास्टमध्ये आली तर लहान मुलं खेळत असतात. जर काही भविष्यात असा अपघात घडू नये, जर एखादा अपघात घडला तर याला जबाबदार कोण? तुमच्या ग्रामपंचायतीने तर 2 लाखाचं टॉयलेट बांधलेलं आहे ना? हो. मग शाळेसाठी नाही आहे का काही? शाळेसाठी नाही आहे, शाळेसाठी नाही आहे. कोणतं टॉयलेट आहे आम्हाला दाखवता? हे टॉयलेट आहे, त्याला आता बघू शकता टाळे. आणि आता ते तुम्हीच ठरवा ते. हो, हां, इकडे तर ते कुलूप लावलेलं आहे ना ते. हो, 1,98,000. 1,98,000 रुपयाचं. काय असं झालं? आता त्याचे बहुतेक कर्मचाऱ्यांना विचारून ते उघडून घ्यावं. आम्हाला काय म्हणायचं आहे, हे नवीन दिसत नाही. हो, पाण्याची तर सोय नाहीच. तर आम्हाला हे नवीन दिसत नाही आहे, जुनंच दिसत. हे जुनं पहिले दुरुस्तीसाठी 2 लाख रुपये. ते आता सध्या बंद आहे. आणि बहुतेक ते फक्त कर्मचाऱ्यांसाठीच आहे का? म्हणजे सार्वजनिक शौचालय तर आम जनतेसाठी नाहीच आहे. आमचे दादा आहेत, त्यांनी पण ग्रामसभेमध्ये प्रश्न मांडला होता की सार्वजनिक शौचालय व्हावा, कारण पुरुष कुठे जाऊ शकतो, परंतु महिलांचं काय? गेले 5 ते 7 वर्षापासून ग्रामपंचायत ज्या टायमाला श्री प्रकाशजी बोरं ज्यावेळेस ग्रामपंचायत सरपंच झाले त्यावेळेस मीटिंग झाली, तर असा कायम प्रश्न निर्माण व्हायचा. आमच्या गावामध्ये मुळात गुरुवारचा बाजार असतो आणि मुळात 12 वाड्यांचं गाव असल्यामुळे मोठं गाव आहे. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सगळ्या सुविधा मला पाणी विकत भेटू शकते, पण मुतारीची जी गरज आहे लघु, कारण ती काय लघुशंकेची मुळात काय ती नैसर्गिक आहे. मुळात पुरुषांची कुठे ॲडजस्ट होत आहे. मी त्या दिवशी पण आपल्या ग्रामसभेत विषय मांडला मागच्या आठवड्यात, तर त्यांनी मला काय सांगितलं की बा आम्ही 2 लाख रुपयाचा निधी यांनी काहीतरी आपल्याकडे पेपर होते म्हणते. हो, त्या संदर्भात ह्या टॉयलेटचा विषय निघला त्यावेळेस मी म्हटलं की 2 लाख रुपयाचं टॉयलेट आहे का? इतर विषय मांडता ते म्हटलं आम्ही हा निधी इकडे मग हे केला ते केला. तर त्यांना मी वैयक्तिक मुद्दा मांडला होता, स्वामीनाथ करून सांगतो की जर तुम्हाला जर जागा तुम्ही अवेलेबल करून दिली, ग्रामपंचायतीने जरी निधी नाही टाकला तर वैयक्तिक जे तुम्हाला ते नाही मानतो, म्हणजे मी वैयक्तिक खर्च करून मी माझ्या पद्धतीने माझ्या पैशाने मी बांधू शकतो. तर ते म्हणजे त्याची गरज नाही, आम्ही त्याच्यासाठी करतो. आता ती जागा हा विषय मांडल्यामुळे
आपल्याला प्रायव्हेट जागा उपलब्ध झाली. अजून एक जागेचा संदर्भ होता. आम्ही आत्ता एक चर्चा चालली होती. अजूनही ग्रामसभेचा ठरावाला तर तो ठराव नाही झाला, पण एक जागा आहे अजून. तर तिचं आम्ही थोडं एक 8-10 दिवसात ते म्हणजे तुम्हाला आम्ही सांगतो. आणि ते म्हणले आम्ही सर्वशी ग्रामपंचायत तो खर्च करणार आहे, काय तसं अडचण येणार नाही. फक्त आता विषय की सर्वसामान्य लोकांना जी गैरसोय गरज आहे, जी शौचालय सार्वजनिक शौचालयाची ती सोय व्हावं. कारण एवढं मोठं काय बदर जे आमच्या स्वामीनारायणसाठी एवढं मोठं आमची भाकरीचा कार्यक्रम एवढा संपूर्ण देशात प्रसिद्ध, ब्राझीलपर्यंत इथंच नाही दुबईपर्यंत. आता माझं हे पाहतो सगळ्या ठिकाणी. मग जर सगळ्या ठिकाणी जर आपलं एवढं आदर्श आहे, मग हाय पण आदर्श नको का? येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वाटतं आपले कुठेतरी आता इथं आमच्या देवस्थान संस्थेचे टॉयलेट बाथरूम आहे, तर ठीक आहे. पण ज्यावेळेस बाजारपेठेला किंवा ज्या ठिकाणी वर्दळ स्टँडवरती तिथं सोय व्हावी ही आमची सोजल मागणी होती आणि ती आज मंजूर केलेली. आता त्याच्यावरती काय होतं ते आम्ही 8 दिवसामध्ये आम्हाला ते सांगणार आहे. आणि जर नाही झालं तर पुन्हा आम्ही त्याच्यावरती एक पुन्हा संपर्क साधून आम्ही त्याच्यावरती आम्ही पूर्ण होईपर्यंत उभं राहणार. ज्या दिवशी उद्घाटन असल्या दिवशी तर तुम्हाला बोलू. आणि पाण्याच्या टाकीचा काहीतरी मग तुम्ही विषय काढला होता काय? आपल्या गावामध्ये पाण्याची टाकी आहे आणि त्याला रंगरोगटी करणे याचं बिल यांनी 90,000 रुपये लावले. हो. आणि प्रत्यक्षात इथं काही दिसत नाही की यांची पाण्याची टाकी तिथे एक आहे, तिथे एक आहे आणि पाठीमागे एक आहे. हा, अजून त्या साईडला एक सुदाम नगरी म्हणून एक वस्ती आहे, त्या साईडला पण आहे. 3 टाक्या गावामध्ये तशा. हा, देवस्थानची ती देवस्थानची ती नाही, 3 मधला कोणत्या पाण्याच्या टाकीला? 3 नाही, ते दोन हे नाही, हे नाही येत आपल्यामध्ये. बरं, जरी आपण ही 3 धरले अशा गणित, हा, हा. तर कोणत्या पाण्याच्या टाकीला कलर मारला? असं आम्हाला आढळून नाही आलं. आम्ही प्रत्यक्षात जाऊन तिथं बघितलं, पण त्याला फक्त सिमेंट कलर सोडून दुसरा कलर नव्हता. म्हणजे असं मारलंय का अगोदर? नाही, म्हणजे काम जरी झालं असेल ना, पण त्याचं ते योग्य मूल्य आहे का? 90,000 रुपये असा कोणता कलर मारला तुम्ही? हा प्रश्न आहे आम्हाला सरपंचाला. आणि दुसरा मुद्दा टॉयलेट बाथरूमचा. सर्वसामान्य जनतेला निधी घरकुलासाठी 1,40,000 रुपये येतोय, बरोबर? तर ग्रामपंचायतला कर्मचारी आणि सरपंचासाठी कार्यालयासाठी 1,98,000 असं काय बांधले आहेत? काय इनपुट केले का तुम्ही टॉयलेट बाथरूम? आता बघू शकता बंदच आहे ते. पण त्याच्याकडे पण वाटत नाही एवढा खर्च. ते बोलतात बाकीची कामं केली आणि गेली. ते बोलतात की एका बिलामध्ये आम्ही 2-3 कामं करतोय. असं काय करताय एका बिलामध्ये? तुम्ही सेपरेट बिलं काढा ना. तर ग्रामपंचायतीने हा झालेला खर्च आम्हाला तो योग्यरित्या व्यवस्थित द्यावा, हीच आमच्याकडून अपेक्षा आहे. त्याच्यासाठी ऑडिट आपण मागितलं हो. त्यांच्याकडे. आता आम्ही देणार आहे. आता ते 8-15 दिवसापर्यंत त्यांनी मागून घेतलंय. त्या ऑडिटमध्ये काय आहे ते आपल्याला कळलं की हा पैसा आला किती, वापरला किती आणि शिल्लक किती. त्या पद्धतीने आपण बघूया. आणि जे आपण विषय होणार आहे, जरी ग्रामसभा जरी आज झाली असेल तरी पुन्हा एक आपण गावासाठी एक ग्रामसभा लावू शकतो. अर्ज जर केला तर एक ग्रामसभा आपण घेऊ शकतो, काय अडचण नाही. कारण आज आपण जो प्रश्न त्यांनी 15 दिवसाचा वेळ मागितला, 15 दिवसांनी त्यांनी पुन्हा ग्रामसभा लावावी आणि जे आहे जे प्रश्न आहेत सर्वसामान्य जनतेचे त्यांनी ते द्यावे. अजून कोणते प्रश्न होते याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये भरपूर प्रश्न भरपूर होते. प्रश्न आहे. जसं की तुम्ही मगाशी झाडांचा विषय आहे, हँडवॉशचा आहे, परत आपल्या गावठाण कचरा गोळा करण्यासाठी एक ट्रॅक्टर ट्रॉली खरेदी घेतली. त्याचं बिल आहे 9,29,000 काय तर 9,93,000 म्हणजे 10 लाखापर्यंत फक्त ट्रॅक्टर ट्रॉली जाते. असं कोणता खरेदी केला ट्रॅक्टर ट्रॉली? आणि ती ट्रॉलीचा निधी 4 वेळा दाखवला गेलेला आहे. एक ट्रॉलीचं बिल त्यांनी 3 वेळा मारले. त्या संदर्भामध्ये मी मगाशी विषय मांडला होता. कारण हा विषय पहिला पण मीच मांडला होता. कारण वैयक्तिक माझ्याकडे 3 ट्रॅक्टर मी नील केलेला शेतकरी आणि मुळात गावात भरपूर ट्रॅक्टर आहे. एक ट्रॉली मी त्यांना मगाशी तो प्रश्न मांडला, त्याचं काही उत्तर आपल्याला भेटलं नाही. ट्रॉली कोणती घेतली तर कोणताही ब्रँडेड समजा कोणतं फॅब्रिकेशन असेल तर त्याचा एक लोगो असतो, त्याच्यावरती नंबर असतो. आपण तिथे आता प्रत्यक्ष जाऊन बघा त्या ट्रॉलीवरती कोणत्या पद्धतीचं नाव नाही ना त्याचे. आणि त्याचा मला वाटतं मगाशी त्यांनी 2,30,000 काहीतरी रक्कम सांगितली, बरोबर ना? बरोबर 2,30,000 सांगितलं ना? 2,30,000 किंमत सांगितली. त्यांनी सांगितलं की ते आम्ही काकड्यांच्या शिवचितंबरमधून तो ट्रॅक्टर आणि ट्रॉली घेतली. तर शिवचितंबरमध्ये माझ्या चांगले संपर्क मी तिथून एक चौकशी करणार आहे. आणि ज्यावेळेस 15 दिवसांनी हे ऑडिट आपल्याला दाखवून त्या टायमाला पण तो विषय काय प्रॉब्लेम आहे. आणि ते पिण्याचं पाणी तुम्हाला मिळतंय का? आता खरी परिस्थिती सांगू का? तर मी राहतो छत्रपती शाहूनगरमध्ये. तर त्या ठिकाणी 4-4 आणि 5-5 फुटाचे खड्डे आहेत. खड्डे हे गेलेली पाईपलाईन आहे ना, ते आम्हाला
खांडून माझा स्वतःचा जो नळ आहे ना तो बंद आहे. मी स्वतः 2 वर्षापूर्वी बोर लाईन केले, परंतु म्हणजे मला पाण्याची सोय झाली म्हणजे पूर्ण वस्तीसाठी झालेली अशी नाही. तर आता आपण तिथं जाऊन जर बघितले ना तर 5-5, 4-4 फुटाचे खड्डे आहे, म्हणजे पाणी गावाला येत नाही. आणि जरी ते पाणी येतंय परंतु ते शुद्धरित्या येत नाही. पाणी पिण्याचं पाणी तर व्यवस्थित येत नाही, वापरायचं पाणीसुद्धा येत नाही. पावसाळ्यामध्ये सुद्धा हाल चालू आहे. आतासुद्धा 4 ते 3 महिन्यापूर्वी ना लोक विकत टँकर घेत होते. म्हणजे या गावाची एवढी आता बिकट परिस्थिती आहे. त्यानंतर उन्हाळ्यामध्ये तर एवढी हाल होते. म्हणजे खालून चांगले गावचे नेते आहेत, ते प्रत्येक वर्षी या गावाला टँकर सुविधा पुरवतात. त्यांचं तर हार्दिक स्वागत आहेच आहे. पण ग्रामपंचायत ग्रामस्थांसाठी उन्हाळ्यामध्ये काय सुविधा करते पाण्याची? शून्य. आपण वाटलंच तर तिथे जाऊया पण आणि ती भौगोलिक वस्तुस्थिती काय आहे ती बघूया. म्हणजे तुम्हाला वाटेल का ते ही मुलं सांगतात ते खोटे सांगतात ते, आपण ती वस्तुस्थिती तिथे जाऊन बघूया. हो. तर ही आपली अण्णाभाऊ साठे वस्ती आहे, मातंग वस्ती. तर या ठिकाणी ना पाण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी आहे आणि सांडपाण्याचा प्रश्नसुद्धा कायमस्वरूपीच आहे. वरतून येणारं जे पावसाचं पाणी ना तर या ठिकाणी हे पाण्याचे पिण्याचे खड्डे आहेत. म्हणजे तिथं बघा तुम्ही खड्डे बघा. आपण घरामध्ये जाऊ डायरेक्ट. हो, घरामध्ये पण जाऊया. पाण्याची अवस्था काय होती पहिले ना हे खड्डे पाहून घ्या तुम्ही. आणि हे कसे आहात? पहिली लाईन आहे ना, हे पाण्याचे खड्डे आहेत. हे पाण्याचे खड्डे, पाणी भरण्यासाठीचे खड्डे आहेत हे. इथे ऍक्सिडेंट होतात ते गाड्यांची येणारे खड्ड्यांमध्ये लोक पडतात ते. आणि एवढा खाली पाईप असून सुद्धा पाणी येत नाही. पाणी येत नाही. म्हणजे इथं पाणी पावसामध्ये पूर्ण पाण्याचे हे खड्डे भरून जातात पाण्याने. या हो. नळांमध्ये पाणीच भरता येत नाही आम्हाला. पाऊस जर जास्त झाला ना ते खड्डे फुल होतात. इथं मग आता हे भरता पाणी येत नाही. प्यायचं कसं? पाणी नाही, हे प्रत्येक बघा तुम्हाला मी व्हिडिओ काय दाखवतो त्या पाण्याचे कसे भरतात गटर. हे पण पहा. हे बघा आता इथून जर पाणी गेलं या घरात तर पूर्ण ओलावा येतो का नाही घर, लोक कसं झोपणार सांगा बरं तुम्ही? हे पहा पाण्याचे खड्डे आहेत हे. आता या ठिकाणी हा हे हे बघा असं साहेब. बसायचं साहेब ह्या फोटो घ्या मोबाईल मधला. आणि असे खड्ड्यांची मग पाणी अवस्था भरायचं. असते. म्हणजे हे बघा फुल आता. पाणी भरतं खड्ड्यांमध्ये. आम्ही पाणी कसं भरायचं आणि प्यायचं पाणी कसं वापरायचं आम्ही? इथं पाणी बापरे. हो, हे खड्डे फुल भरलेले आहेत पाण्याने. याला नळ वगैरे नाही का? काहीच नाही. हे हाच हीच नळ. परिस्थिती आहे. हाच नळ. तो नळ आणि जो त्यांना जर झाका निघलं त्यात आतमध्ये पूर्ण घाण पाणी जातं. तेच पाणी आता आपण ह्या घरामध्ये जाऊ. ह्या घरामध्ये हे पावसाचं पाणी येणार पूर्ण या भिंतीला लागतं. तर या घरामध्ये त्या लोकांना बसायला जागा नाही, झोपायला जागा नाही. त्यांच्याकडे खाली कोबा वगैरे काय नाही, आपलं मातीचं घर आहे ना त्याच्यामुळे पूर्ण आणि ग्रामपंचायत यांचं कोणत्याही प्रकारचं सहकार्य करत नाही यांना. आणि यांनी खूप सारे अर्ज दिलेले आहेत. अर्ज करून पण याला कोणतं सहकार्य होत नाही. सहकार्य होत नाही. सहकार्य झालं पाहिजे आपली हीच भावना आहे. हे इथे पण बघा. नळ बघा आणि ते कशी अवस्था आहे बघा या नळाची. कसं पाणी भरणार तुम्ही सांगा आता? हो. आता हे बघा ना, हे असं बसावं लागतं. हे असं बसावं लागतं आणि ह्या ठिकाणी असं असं हे असं ठेवायचं आणि हे पाणी असं भरायचं रोज. बसणार किती? हे रोज उपसावं खूप लागतं कमी. आम्हाला. हे रोज पहिला चिखल काढायचा, त्याच्यानंतर टप ठेवून पाणी भरायचं. आपण बघतोय हा. म्हणजे आपण बघतोय हो. तर तुम्ही रस्ता खांदलाय. हा हो. हा रस्ता आहे. हा रस्ता आहे. हो. इथं दिसतंय आपल्याला. हा रस्ता हो, आहे. रस्ता रस्ता आहेत ना, आहे. हो. इथं मेन पाईपलाईन हे बघा इथे. हे डांबरी आहे. हो हो तुमच्या पायाखाली पाईपलाईन आहे. हो. पहिला रस्ता त्याच्यानंतर ते एवढं काम आहे ना वाढून घेतलं त्यांनी. पाईपलाईन केल्यानंतर PWD काय करते? हा तो साहेब पण इकडे या तुम्हाला आता पुढे खड्डे. असं आहे का पाईपलाईन इथं आहे तो लोकांनी पाणी येतच नाही ना. आपलं म्हणणं काय आहे, ह्या ग्रामस्थांना ह्या रस्ता फोडायला का कारणीभूत आणि झाले आता ते? तुम्ही पत्रकार साहेब सगळे तिथं होते. तुम्ही मॅडमचं उत्तर ऐकलं असेल का? मॅडम बोलले की पाईप जर पाणी येत नसेल तर तुम्ही त्याला नळाला बुच मारा. आता ही उत्तर आहेत का? दरवर्षी पाणी पट्टी घेताना कशी तुम्ही घरोघरी येता, मग पट्टीचा तुम्ही आवाज द्यायला येता, मग तुम्ही पाणी का गटर लाईन पहा तुम्ही जगात. गटर लाईन ही आहे, हा पाण्याचा खड्डा आहे. आज पाऊस चालू होऊन आरोग्य साहेब, कसं चांगलं राहील मला तुम्ही आज सांगा आता. पाऊस चालू होऊन 2 महिने होत आलेले तरी आम्हाला विकतचं पाणी घ्यावं लागतंय. कारण प्रॉब्लेम असा आहे का पावसाचं पाणी आलं की सगळे खड्डे भरून जातात. आम्हाला पाणीच भरता येत नाही. पिण्याचं पाणी विकतचं आहे आणि वापरायचं पाणी सुद्धा विकतचं आम्ही आहे. राहिले तिथे एवढं लांब पाणी व्हावं लागतंय. आमच्याकडे इथं आहे. सुरक्षेचा सुद्धा प्रश्न इथं उपस्थित राहतो. पाणी घेऊन जाताना गाड्या इथं येतात, ऍक्सिडेंट होऊ शकतो आमचा. इथं आम्हाला अपघात तिथे- झालेले आम्हाला आहेत. तिथे- ही लहान लहान मुलांचे कितीतरी वेळा गाड्या थोड्यावरून वाचलेले आहेत मुलंही. आणि वारंवार अर्ज दिलेले आहे का बघा, पाण्याची पूर्ण लाईन आहे. व्यवस्थित नवीन द्यावं म्हणून. ऐका ना, तुम्ही असं पूर्ण अशीच आहे. अशीच आहे का? हे पहा हे बघा इथलं आणि हे बघा हे अजूनही ना
विकत टँकर घेऊन ये ना हे असं पाणी घ्यावं लागते विकत पावसाळ्यामध्ये सुद्धा विकत पाणी घ्यावं बघा ना लागतं. कनेक्शन आता किती पण पाणी हो, म्हणजे विकत- ग्रामपंचायतीकडून पाणी पुरवठा होतो. साहेब कमी याची स्वरूपात. शूटिंग घ्या आतमध्ये किती पाईप बघा किती खोले हे बघा किती खोले तरी पण पाणी कमी येत आहे. पण रस्ता खांदून पाईपलाईन कुठं गेली होती कशी गेली होती हो, त्यांनी बरं का, ऐका ना, रस्ता मागून झालेला आहे, बरं का. हा वाढवलेला आहे. हा रस्ता नंतर झालेला आहे. नंतर वाढवलाय त्यांनी. पहिला जो रस्ता होता तो पहिला कच्चा रस्ता होता. जुना रस्ता आहे ना तो पहिला कच्चा होता, नंतर डांबरी झालेला आहे, वाढवला रस्ता आहे. हो त्यावेळेस ही पाईपलाईन इथं होत्या, इथं पाईपलाईन नाही. हा रस्ता इतका वाढला गेलेला आहे. आम्ही त्याला वारंवार मग कल्पना दिली होती का तुम्ही ना पहिली पाईपलाईन क्लिअर करून घ्या, नंतर रस्त्याचं काम करा. पण त्यांनी काय त्याविषयी कायम सुरू टाळटाळे, म्हणून अर्ज भांडावं करा लागलं. किंवा काही करा, कायम टाळटाळे. तुम्ही व्यवस्थित पाणी द्या, हे बघा, शुद्ध या पाणी द्या. या घराचा वालावा बघा तुम्ही कशी लोक राहणार यांच्या घरामध्ये दारात पाणी साचते डायरेक्ट एवढं पाणी पाऊस आला ना पूर्ण घरात साचतं पाणी पाणी येतं हे बघा हवा लावा हे बघा हवा लावा. घर मंजूर झाले आपल्याला आता. पाणी साचते रोडच्या लेवलला अर्ज दिले होते. ठीक आहे. पूर्ण परिस्थिती शेवट अशीच आहे, शेवट पण अशीच आणि आहे. आता घरामध्ये पण जाऊन आपण आता बघू. ही लोक पहा, आता त्यांना गटरलाईन पाहिजे का नाही, पण त्यांनी गटरलाईन कुठे तुम्ही पहा, आता ते त्यांचं पाणी पहा आणि पुढे प्यायचं पाणी गणेश आहे पहा. आणि प्यायचं पाण्याचं कनेक्शन आहे म्हणजे यांचं जे वापरायचं पाणी आहे जे गटराचं पाणी आहे आउटलेट आहे तो बघा कुठे येऊन गाड्या आणि गावांनी सांडपाणी व्यवस्थेसाठी खूप खर्च केलेला आहे लाखोंमध्ये. हे बघा खड्डे बघा. इकडनं काढली काही उपयोग नाही त्याचा. ही गटर लाईन इकडून गेलेली काहीच उपयोग नाही. डांबरी खालून गेली, गाडून गेलेली. बरं यांनाच विचारू नाना पाणी येतंय का? नाही ना पाणी येत, पाणी येत नाही. जे बी पाणी येतं ना ते आउटलेटचं पाणी येतं. हे जे पाणी आउटलेटचं हे पाणी आम्हाला येतं. बरं हे म्हणजे ह्यांचं नाही येत, पण जे वरून जे पाणी येतं आउटलेटचं पाणी ते या खड्ड्यामध्ये उतरतंय, मग ते पाणी परत पाईपलाईनमध्ये आणि पाईपलाईन परत पाणी रोज लोकांना प्यायसाठी. आणि हे पाणी पिण्यायोग्य आहे का? आम्ही ग्रामसभेमध्ये हाच प्रश्न मांडला होता. आता मला तुम्ही सांगा हे पाणी पिण्यायोग्य असेल का? पाणीपट्टी भरताय ना पाणीपट्टी भरतात ते काही लोकांनी थकीत पण आता केलेले आम्ही आहे. बरं का, मी स्वतः थकीत गेलेली आहे केलं का, ना. कारण आम्हाला कशाला? आमची वेगळी करिशी करून द्या बाजूला. आमचं म्हणणंच असं माझ्याकडे सांग ना पाणीपट्टी किती आपल्या गावात बोल ना बरं. बोला ना या ना. हा, तू- माझे आतापर्यंतचे 8 ते 9 अर्ज आहे ग्रामपंचायतीला का आमची सेपरेट लाईन ही मातंग वस्ती आहे. ही जी दिसते ना ही मातंग वस्ती आणि रस्त्याच्या पलीकडे बौद्ध वस्ती. वस्ती हो. ही तशी ही नियमाप्रमाणे ही मातंग वस्तीची पाईपलाईन त्यांची पाईपलाईन हो आम्हाला सेपरेट पाहिजे ना. आम्हाला नाही. आमच्या खड्ड्यांचा त्रास आज या घरांना होतोय. एवढाले मोठाले खड्डे यांची मुलं पडतात हे लागते त्यांना इथं. माझा प्रश्न तोच आहे तर हो. मग यांनी वरती नळ कनेक्शन का नाही घेतलं एवढा खाली पाणी पाणीच पाणी येत नाही. अहो इतक्या खाली पाणी सर, इतक्या खाली पाणी येतं, वर कसं का पाणी येईल? खाली असून पाणी येत नाही. सुद्धा येत नाही पाणी येत नाही तर वर कसं पाणी येणार? तुम्हाला नाही किती सांगतो, पाणी या पुढे या. इथं पाणी आलं एक दोन- वर्ष एक मिनिट झाली. हा. आपण जे महिला खरं पाणी भरतात त्यांना विचारूया. तिथं सुद्धा 2च हांडे पाणी येते. 1 वर्ष झाले आम्ही मोटर लावायला चालू केली. याच्या आधी आमच्या इथल्या आळीमध्ये कोणी मोटर लावत नव्हतं. सगळे इथं खड्ड्यामध्ये पाणी हाताने भरायचे. पण वरती सगळी लोक मोटरीने पाणी भरत होती त्याच्यामुळं खाली आम्हाला पाणीच येत नव्हतं. पर्यायी ग्रामपंचायतीनेच आम्हाला पर्याय सांगितलं का आता गाव तर काही ऐकत नाही मग तुम्ही पण मोटर घ्या. ठीक आहे आम्ही तो पण खर्च केला, मोटर घेऊन पाणी भरतोय. पण आता सध्या परिस्थिती अशी का त्या मोटरीने तिथपर्यंत पाणीच ओढतच नाही. एवढ्या लांब घेऊन जायचं म्हणजे कसं नेणार आम्ही?